बघा ही कुठं जाऊन लटकली, काय तिला दिसलंय काय माहिती. ह्याच्यामुळे मला हिचं गुण जास्त आवडतं. तिने किती जरी आगाऊपणा केला तर मला काय वाटत नाही, कारण कसं हिचं सगळीकडे लक्ष असतं. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तिला काहीतरी बघितलं असणार इकडे, त्याच्यामुळे वर चढली होती. तर वातावरण असं झालेलं आहे, हे बघा सकाळचं छान असं गावाकडचं वातावरण. आणि हे बघा कशी ओरडते बघा. तर आता दसऱ्याला आवरावरी करायला सुरुवात करायची आहे, पण या पावसामुळे ना काढायची भीती वाटायला लागली आहे. महाळ होते आमचे म्हणजेच पित्र. तर तुम्ही महाळाला तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडे असतो आधी पोळीचा स्वयंपाक, म्हणजे पुरणपोळी बनवायची. इकडे आमटी उकळत आहे, आमटीलाही फोडणी दिली आणि पुरण ठेवले चरका द्यायला. इलायची बडीशेप कुटून टाकले, गूळ टाकलेला आहे. आणि इकडे आमटी आता मी उतरून ठेवणार आहे आणि दुसरं करणार आहे. तर इकडे काय बनवले बघा, कढी पण बनवून ठेवली. कसं थोडं थोडं सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे वेळ जातो. कढीला फोडणी घालून खाली ठेवलेली आहे मस्त कोथिंबीर, मिरची लसूणची फोडणी. आता वड्या तळून घेणार आहे. काय झालेलं आहे थोडंसं बेसन माझ्या ना रात्री येताना बाजारावरनं बेसनपीठच आणायचं लक्षात नाही, आणि घरचं बेसनपीठ आता संपलेलं आहे. पहिल्यांदाच असं झालं आहे. नाहीतर काय होतं दरवर्षी हरभऱ्याची डाळ मी बनवते आणि त्याचंच बेसन दळून आणायचं. पण बेसन ह्यावेळी ना रानात हरभरे झाले नाहीत त्याच्यामुळे बेसन नाही आहे. आणि इकडे बनवलेली आहे छान अशी गव्हाची खीर. ह्याच्यात पण इलायची टाकलेली आहे, बडीशेप कुटून टाकली आहे, खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत, गूळ अशी मस्त बनवलेली आहे ह्याची खीर. आणि पावसाचं वातावरण झालं आहे, म्हणजे पाऊस आता येईल असं वाटायला लागलं आहे. हा पाऊस ना इतका वैताग द्यायला लागलाय की काय विचारायची सोय नाही. आणि इकडे पीठ मळून सकाळीच झाकून ठेवले. गणेशच्या डब्याला चपात्या बनवायच्या त्यावेळेसच भरपूर असं पीठ मळलं, म्हणलं पोळ्या खूप छान होतील. तर इकडे बघा आता आमचे खरे हाल चालू झालेले आहेत. मी आत का स्वयंपाक करत नाही, तर इकडे गॅस आहे पण बघा ओल केवढी आलेली आहे. तरी पण मी आज भेंडीची भाजी, गवार आणि डाळ पण आतमध्ये शिजवलेली आहे. काल येताना बाजारावरून बटाटे पण आणले, म्हणलं पुढच्या आठवड्यात बटाटा खूप महाग होईल. तर चला तुम्हाला दाखवते. आतमध्ये भात बनवून घेतला. एक एक भाजी फोडणी घालायची, गॅसवर आणून ठेवायची. तर ही भरून भेंडी बनवली आहे आणि कढईमध्ये बनवलेली आहे गवार. तर अंधार आहे इकडे, चला तुम्हाला बाहेर दाखवते मी. आणि काय झाले पाऊस खूप झाल्यामुळे आमच्या इथं घरामध्ये ओले यायला लागलेली आहे. तर हे बघा ही भरून केलेली भेंडी आम्ही काय करतो अख्खीच बनवतो. आणि भात पण थोडासाच घातलेला आहे, कारण काय होतं कोणी जेवायला येत नाही त्याच्यामुळे जास्त काय बनवत नाही. हे बघा ह्या कारणासाठी मी इकडची चूल काय म्हणजे जास्त पेटवत नाही. आणि ओलं खूप झालेलं आहे त्याच्यामुळे बसायचं खूप हे टेन्शन येतं आहे. काय झालं आहे आमचं शेड जे आहे ते जास्त आम्ही भरून घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मागच्या रानात पाणी साचतं आणि ओल येते. नेमकं दसऱ्याच्या वेळेस ही ओल येते आणि जवळजवळ जानेवारी महिन्यापर्यंत असंच ओलं असतं सगळीकडे. केवढा सारा पसारा आहे बघा. ह्या ना पूर्णाच्या स्वयंपाकाचा पसारा असाच असतो. तर नंतर बनवले भजी, कुरडई तळून घेतली. आणि मी काल ना येताना छोटे पापड आणले ते उडदाचे. हे बघा दिसले त्या बाजारामध्ये विकायला, म्हणलं घेऊयात. ते थोडेसे तळले. भजी बनवले. आळूच्या वड्या एक 5-7 आळूच्या वड्या बनवल्या. संध्याकाळी बाकीच्या तळेन. पुरण पण छान चरका देऊन झाले. आत्या गरम गरम आत्याने वाटायला घेतले, कारण काय होतं मग नंतर वाटलं जात नाही. तर असं सगळं हे तळण आहे. आणि झालेला होता सगळा स्वयंपाक. मामांनी ते सगळं काय जे नैवेद्य वगैरे असतो तो सगळा दाखवून झाला. ते दोघांनी जेवण केलं आणि मी आणि आत्या बसलो जेवण करायला. तर हे बघा सगळं घेतलेलं. सकाळी गणेशच्या डब्याला भेंडीची भाजी मी चिरून बनवली होती. पुरणपोळ्या पण थोड्याशाच बनवल्यात, म्हणलं संध्याकाळी गरम गरम बनवता येतील. आणि आमटी तेवढी सगळी मात्र बनवली आहे. तर कोणाकोणाला येळणीची आमटी आवडते ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मस्त अशी खीर, कढी, गवार इकडे बनवलेली आहे. आणि इकडे गुळवणी, कढी. तर कढी कोणाला आवडली मी बनवलेली तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता काय करायचं बाकीचा सगळा पसारा आवरायचा. जेवण करून भांडी सगळं आवरायचं. मला कपडे पण धुवायचे आहेत. सगळं आवरून जायचं आहे आम्हाला टॅमॅटो काढायला. तर आता काय करतो दोघीजणी जेवण करतो, आवरतो आणि टॅमॅटो काढतो. कारण पाऊस जर आला तर मला आणि आत्ता ऊन पडले. मगाशी खूप सारा पाऊस झाला आहे आणि आत्ता ऊन पडलं आहे. पण पावसाचं काय सांगता येत नाही. आता मगाशी पावसामुळे काय होईल बराच वेळ टॅमॅटो काढता नाही येणार. तर हे बघा केवढं असं ओलं ओलं झालं आहे. सकाळी एकदम थोडंसं होतं आणि आत्ता केवढं ओलं झालं बघा. हा इथे चुलीजवळचा पसारा होता तो सगळा आवरून घेतला. आत्या भांडी घासतायत, मी कपडे धुणार आहे. असं मिळून दोघींना मिळून जर केलं तर पटपट काम होतं. नाही तर मग काय होतं पटपट काम होत नाही. आणि आत्या मला खूप सारी मदत करू लागतात कामाला. मला कमेंट्समध्ये विचारलं होते ताई तुम्ही दसरा कधी काढणार. तर चला आता आज पित्र आहेत म्हणजे महाळ, आणि उद्यापासून 2-3 दिवस घरातलं आवरून घ्यायचं. तर हे बघा अशी ओली यायला लागली आहे. हे सगळं ओलं होणार आहे आता, पूर्ण सगळं आतमध्ये ओलं होणार आहे. कसं काय होणार ते आता काय माहिती.
तर मग काय केलं, सगळं घरातलं काम आवरलं, दोघीजणी आलो टॅमॅटो काढायला. आम्ही दोघी तोडतोय आणि हे नेऊन काय करतायत, कॅरेटमध्ये ओततायत नेहमीप्रमाणेच. वातावरण कसं झालं बघा, छान असं मोकळं मोकळं झालंय. ऊन पडायला पाहिजे खरं तर. भरपूर सारे कपडे धुवायचे आहेत, गोधड्या धुवायच्या आहेत, म्हणजे छान वाळलं की बरं वाटतं. आणि भांडी पण घासून सगळी बाहेर उन्हाळ्याला ठेवली की अशी छान म्हणजे काम केलं सगळं. खूप सारा रानात चिक्कर आहे, कारण मग अशीच पाऊस झालेला आहे. मी चप्पल तर बाहेरच काढून ठेवली आहे. आणि इकडे आत्याने सुरुवात केली आहे, मी पण सुरुवात करते. आम्हाला ना एक 15 कॅरेट तर तोडावे लागणार आहेत, कारण मग त्याशिवाय होत नाही. कारण आहेच भाव 200-150, भावाचं काय सांगता येत नाही, कधी कधी 80 रुपयाला पण कॅरेट जातं. मग जरा थोडीशी जास्त दिली तर कमीत कमी आमची पगार तर दुपारपर्यंत निघेल. तर खूप सारा टॅमॅटोचा धिंगाणा झालेला आहे. तुम्ही बघतायच रोज माझ्या व्हिडिओमध्ये आमच्या टॅमॅटोचा कसा धिंगाणा झालेला आहे. कारण काय झालं आहे, आम्ही एकतर भाव नसल्यामुळे बांधलेले नाही आहेत, त्याच्यामुळे खूप सारे टॅमॅटो खराब होत आहेत. तर एवढे कॅरेट आत्ता भरून झालेले आहेत आणि दिवस मावळलेला म्हणजे हे झालेला आहे. अजून आहे दिवस, 5 वाजलेत, पण काय झालं आहे, आभाळ हे झाल्यामुळं उजेड उजेड वाटतोय. तर चला तुम्हाला दाखवते छान असं गावाकडचं सुंदर वातावरण. सकाळी तर इतका म्हणजे दुपारी इतका पाऊस झाला की वाटलं टॅमॅटो काढून होणारच नाहीत. तर बरेच जण म्हणतात ताई तू पण व्हिडिओत येत जा. तर चला आज मी तुम्हाला दाखवते मी व्हिडिओत आलेली. आणि झालेलं होतं सगळं तोडून, आत्या पुढे गेल्यात एक बादली घेऊन. मी थोडेसे तोडून घेऊन जाणार आहे, कारण कसं होतं मग शिल्लक राहतात, म्हणजे त्यांनी आवाज दिला की मग काढायचे. तर असं आहे आजचं गावाकडचं मस्त संध्याकाळचं वातावरण. रानांमध्ये सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. तर चला मी जाते, ते मला आवाज देत आहेत, कारण थोडेसे टॅमॅटो लागत होते, मग ते मी जे तोडलेत ते घेऊन जाते. त्याचं एवढे कॅरेट भरून झालेत, म्हणजे 15चं आमचं टार्गेट होतं, तेवढे पूर्ण भरून झालेत. आता ह्याला ठेवायचं झाकून. आणि तिकडे मामा गाईंला घेऊन घरी गेलेत आणि दूर केलेला आहे. 6:30 झालेत. तरी आज काय झालेलं आहे, असं म्हणजे ढगाळ हे वातावरण एकदम असं हे झालेलं आहे, म्हणजे पाऊस नसल्यामुळे उजेड उजेड दिसतोय. उशीर झाला कारण आम्हाला तोडायला यायलाच 2:30 वाजून गेलेल्या होत्या. बघा किती सुंदर वातावरण आहे. तिकडे धूर केलाय मामांनी सगळा. तर कसं वाटलं छान असं गावाकडचं वातावरण, ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता मी पण जाते घरी, कारण उशीर झालेला आहे, अंधार झालेला आहे. आणि इकडे तुम्हाला दाखवते आमचे भरलेले कॅरेट. तर 15 कॅरेट टॅमॅटो तोडलेत, हे झाकून ठेवायला लागलेत, कारण पाऊस जर आला तो काय सांगता येत नाही कधी येतो तो जर आला तर मग सगळा गोंधळ होणार. म्हणून ह्याने काय केलं, आधी कागद झाकून ठेवलेला आहे. तर असं होतं आजचं रानातलं काम. दसऱ्याची लवकर साफसफाई करायला सुरुवात करावी लागणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत.